हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. सर्वात पहिले सर्वांना हॅपी दिवाळी. तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळे. इथे मी हे 6 वाटी मैदा घेतलेला आहे आणि वजनाने तो अर्धा किलो आहे. त्यात मी थोडी वेलची आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आणि इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. साखर थोडी काळपट दिसत आहे कारण ती ऑर्गॅनिक आहे. आता आपलं दूध आणि साखर छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी तूप घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध. आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर जे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला होता म्हणजे 6 वाटी, त्याच्यामध्ये याला पूर्ण ओतून द्यायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने पिठाला मळून घ्यायचं आहे. बघू शकता मी इथे हे दूध, साखर आणि तुपाचं मिश्रण अगदी लागत टाकत आहे, पण मला हे सर्वच लागून गेलेलं आहे. आता मी इथे हे हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे. शंकरपाळ्याचं पीठ असं हलक्या हाताने मळून घेतल्यानंतर आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत होतात आणि खूप जास्त दिवस टिकतातही. आता हे पीठ मी जवळजवळ 10 ते 15 मिनिट याला मी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. आता जवळजवळ 10-15 मिनिट झालेली आहेत. आता मी या गोळ्याचे जवळजवळ 4 गोळे करून घेणार आहेत. याचे 4 भाग करून झाल्यानंतर त्याला आपल्याला गोल पोळीचा शेप द्यायचा आहे. खूपच गोल पोळी लाटायची नाही आहे, एकदम साधी सिंपल फक्त गोल पोळी लाटून घ्यायची आहे कारण आपल्याला याला परत फोल्ड करायचं आहे. आता याला मी अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहे. म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना छान लेयर्स येतात आणि ते खुसखुशीत होतात. आता असं त्याला फोल्ड करून झाल्यानंतर त्याला लाटून घ्यायचं आहे. खूप जाडही लाटायचं नाही आहे आणि खूप जास्त बारीकही लाटायचं नाही. त्याला व्यवस्थित मीडियम लाटून घ्यायचं आहे. लाटून झाल्यानंतर कडेने त्याला कापून घ्यायचं आहे. इथे मी पिझ्झा कटरच्या मदतीने कापून घेत आहे. तुम्ही चाकूने किंवा कशानेही कापून घेऊ शकता. असं कापल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना छान शेप येतो आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायलाही आपल्याला इझी जातं. तुमच्याकडेही असं एखादं पिझ्झा कटर असायलाच हवं. खूप जास्त उपयोगात येतं म्हणजे आणि फाईन असं कट होतं. आता मी इथे स्क्वेअर शेप देत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्येही कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे इझिली आपली शंकरपाळे निघत आहेत. त्याच प्रकारे मी हा दुसराही गोळा तुम्हाला करून दाखवत आहे. याची पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यालाही फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यालाही मी आता हलक्या हाताने लाटून घेणार आहे आणि त्याचेही सेम तसेच तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी 4ही गोळ्यांचे तुकडे करून घेणार आहे. म्हणजे शंकरपाळी कापून घेणार आहे आणि मग नंतर मी त्याला तेलामध्ये तळणार आहे. शंकरपाळ्यांशिवाय आपला दिवाळीचा फराळ नेहमी अपूर्णच वाटतो. त्यामुळे थोडे का होईना पण नेहमी ते करावेसेच वाटतात. अशा प्रकारे मी आता सर्व कापून घेतलेले आहेत. आता इथे मी तेल गरम केलेलं आहे. मीडियम फ्लेमवर मी तळून घेत आहे. मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे खूप छान मस्त आतून बाहेरून छान मस्त फ्राय होतात ते. मध्ये मध्ये त्यांना हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हळूहळू त्यांचा कलर डार्क होत जातो. खूप जास्त डार्क होऊ द्यायचे नाही. कढईतून बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळानं ते जेव्हा थंड होतात त्यानंतर ते अजूनच जास्त खुसखुशीत होतात. बघू शकता तुम्ही किती छान मस्त कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे आपल्या शंकरपाळ्यांना. खूप मस्त खुसखुशीत झालेले आहेत, अजिबात कडक झालेले नाहीत. तुम्हाला जर थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखरही टाकू शकता. आम्हाला नॉर्मल मीडियमच आवडतं त्यामुळे मी इथे 1च वाटी साखर घातलेली आहे. बघू शकता किती छान मस्त शंकरपाळी झालेली आहेत आपली. आता मी या शंकरपाळ्यांना थोडा वेळ हवेशीरच राहू देणार आहे आणि मग ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग मी त्यांना एअरटाईट कंटेनरमध्ये
भरून ठेवणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आपण भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।